आम्ही लहान वयात कष्ट केलेत म्हणून हे नाव कमावलंय. मग चर्चा तर होणारच ना. हा निघ. जय शिवराय, जय भीम भावना आणि बहिणींनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती. जसं की आता जो व्हिडिओ आहे स्पेशली एडिटर बॉयवरती होणार आहे. आणि आता तुम्ही डेमोमध्ये व्हिडिओ बघितलाच असेल, जसं की मी एस पी क्रिस्टन शुभम भाऊ पाटील यांचे फोटो यूज केलेले आहेत. तर तसेच तुम्ही पण तुमच्या लाडक्या एडिटरचे फोटो यूज करू शकता किंवा त्यांचा व्हिडिओ बनवू शकता. तर व्हिडिओ खूप खास आणि कडक झालेला आहे, तुम्ही डेमोमध्ये बघितलाच असेल. असाच व्हिडिओ तुम्हाला पण बनवायचा असेल तुमच्या मोबाईलवरती तर तुम्ही व्हिडिओला पूर्ण बघू शकता, कुठं स्किप नका करू. तेव्हाच तुम्हाला जी प्रत्येक स्टेप बाय स्टेप तुम्हाला समजेल की आपला व्हिडिओ कसा बनवायचा आहे. आता जो व्हिडिओ आपण काइनमास्टर ॲप्लिकेशनमध्ये एडिट केलेला आहे, तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. आणि जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल जाईल ते सर्व काही मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे. तिथनं जाऊन तुम्ही डाउनलोड करून तुमच्या व्हिडिओमध्ये यूज करू शकता. पण तिथनं डाउनलोड करण्यास काही भावना आणि बहिणींना प्रॉब्लेम येतो, तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करा. जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल असतं ते सर्व काही मी ते व्हिडिओच्या खाली लगेच अपलोड करत असतो. आणि जे मी काइनमास्टर यूज करतो ते पण इथं वरती पिन करून ठेवलेला आहे. तुम्ही डायरेक्ट यावरती क्लिक करून काइनमास्टरवर पोहोचून जाशाल आणि जे मी यूज करतो ते काइनमास्टर डाउनलोड करून घेऊ शकता. तर टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, का तुम्हाला टेलिग्रामची ID स्क्रीनवरती दिसत आहे. लगेच जॉईन व्हा. तुम्ही सर्च करून पण जॉईन होऊ शकता टेलिग्रामवरती जाऊन. आणि तुम्हाला एडिटिंगबद्दल काही क्वेश्चन असतील, माझ्याशी पण तुम्हाला पर्सनली काही बोलायचं असेल आणि तुम्ही आपल्या इंस्टाग्रामवरती अजून फॉलो नसेल केलं तर फॉलो करा. लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये आणि इंस्टा ID तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे. आणि एक तुम्हाला छोटीशी रिक्वेस्ट आहे, तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक नसेल केलं तर व्हिडिओला लाईक करा. आणि चॅनलवरती प्रथमच कोणी आले असेल तर त्यांनी चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा. मी तुमच्यासाठी अशीच ट्रेनिंग एडिटिंग आपल्या मराठी भाषेतून घेऊनच असतो, तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात पहिले मिळत जाईल. तर चला जरा वेळ न घालवता आपण आजची व्हिडिओ सुरू करूया. ओके, तर गाईज आपल्याला काइनमास्टर ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे. ओपन केल्याच्यानंतर प्लसचा आयकॉन जसं असेल यावरती क्लिक करायचं आणि 1.1 हा 3 नंबरचा रिस्यू सिलेक्ट करायचा आहे. रिस्यू सिलेक्ट केल्याच्यानंतर तुमच्यासमोर असा काही इंटरफेस येऊन जाईल. तर तुम्हाला इथं सगळ्यात 1 नंबरला बघू शकता बॅकग्राऊंड जे असेल त्या बॅकग्राऊंडवरती क्लिक करायचं, ब्लॅक बॅकग्राऊंड सिलेक्ट करायचं आहे. बॅकग्राऊंड सिलेक्ट केल्याच्यानंतर याची जी लेंथ आहे थोडीशी पुढे घ्यायची. पुढे घेतल्याच्यानंतर आपल्या इथं लेअरवरती जायचं आहे. लेअरवरती जाऊन मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्याच्यानंतर तुम्हाला एक व्हिडिओ मिळून जाईल. इथनं तो व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात पहिले ॲड करायचा आहे. बघू शकता हवाला तो व्हिडिओ आहे. याला कैची साईजचं ऑप्शन जाऊन फुल स्क्रीन करून टाकायचं आहे. फुल स्क्रीन केल्याच्यानंतर या व्हिडिओवरती क्लिक करायचं. याच्या ऑपोसिटीवरती यायचं आहे आणि याची ऑपोसिटी जी आपल्याला 30वरती ठेवायची. ठीक आहे, 30वरती ठेवल्याच्यानंतर आपल्याला परत इथं ऑडिओचं ऑप्शन दिसत असेल, बघू शकता. ऑडिओच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि ज्या पण फोल्डरमध्ये आपला जो ऑडिओ आहे तो ऑडिओ आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे. ठीक आहे, तर मी ऑडिओ ॲड केलेला आहे. ऑडिओ ॲड केल्याच्यानंतर आपल्याला थोडंसं जे बॅकग्राऊंडची साईज आहे ती आपल्याला पुढं सरकून घ्यायची, कारण की आपल्याला जे इथं बीटनुसार ऐकून घ्यायचं. थोडंसं प्ले करून मी एकदा बघून घेतो. आपल्याला पुढला पार्ट कट करायचा आहे. तर इथं बघू शकता आपल्याला इथं बीट जी निघ म्हणतोय डायलॉग सुरू होतो, इथं आपल्याला समोरील पार्ट कट करून टाकायचा आहे. ठीक आहे, बघू शकता अशा प्रकारे समोरचा जो पार्ट आहे कट करायचा आहे. आणि त्यानंतर इथं बघू शकता आपल्याला इथं मीडियाचा ऑप्शन असेल यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्यानंतर जी पण तुमची PNG असेल, फोटो असेल, तो फोटो तुम्हाला ॲड करून घ्यायचा. तुम्ही स्वतःचा पण ॲड करू शकता किंवा तुम्हाला तुम्ही ज्याचे फॅन आहे एडिटरचे त्याचा फोटो ॲड करू शकता. तुम्ही इथं शुभम पाटीलचा फोटो ॲड केलेला आहे. जसं की तुम्हाला माहितीच आहे एडिटिंगचे किंग सगळ्यांना ओळखता, असं कोण नाही की यांना ओळखत नाही असं. ठीक आहे, तर मी शुभम पाटील यांचा फोटो ॲड केलेला आहे. आणि तर डबल मायनस ऑप्शन असेल याला इक्वल करून याला आपल्याला अशा प्रकारे ॲड करून घ्यायचा आहे फोटो ॲड केल्याच्यानंतर इथं बघू शकता प्लसचा आयकॉन असेल यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आणि इथं एक तुम्हाला ट्रान्झॅक्शन डाउनलोड करायचं आहे. बघू शकता यावाला ट्रान्झॅक्शन हे डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला इथं गेट मोडचं ऑप्शन असेल यावरती क्लिक करायचं. डाटा ऑन करून हे ट्रान्झॅक्शन तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचे आणि यामधला आपल्याला 4 नंबरचं ॲड करायचं आहे. ठीक आहे, तर थोडंसं आपण याला पुढं सरकून घ्यायचं, कारण की आपलं जे ट्रान्झॅक्शन ॲड केल्यावर व्हिडिओ थोडासा मागं सरकत असतो. तर आपण थोडंसं बघून घेऊया एकदा. तर बघू शकता आपल्याला हे थोडासा हा व्हिडिओ थोडासा मागे सरकवायचा आहे असं बघू शकता. तर आता जो परफेक्टपणे आपला मॅच झालेला आहे माझ्या हिशोबाने, बघू शकता. तर परफेक्टपणे मॅच झालेला आहे. थोडंसं आपल्याला बॅकग्राऊंड पुढं सरकून घ्यायचं आहे थोडंसं फक्त. तर आता एकदा बघून घेऊया प्ले करून लास्ट. तर बघू शकता परफेक्टपणे मॅच झालेला आहे. त्यानंतर आपल्या व्हिडिओचा एक नंबर लिहायचं आहे, लेअरवरती जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आणि इथं आपली जी डायलॉग PNG ती PNG आपल्याला इथं ॲड करायची. बघू शकता PNG ॲड केल्याच्यानंतर इथं हिला असं छोटंसं करायचं. छोटं केल्याच्यानंतर इथंपर्यंत जे आपलं
इथं बघू शकता जिथं आपला लोगो इफेक्ट निघायला सुरुवात होती तिथपर्यंत यायचं आहे. जिथं फोटो निघायला सुरुवात होती त्याच्यात थोडंसं आपल्याला पुढे यायचं आहे. बघू शकता इथे. आणि हा डायलॉग जो इथपर्यंत आपल्याला सरकून न्यायचा आहे. ठीक आहे, पुढे सरकवायचं आहे. तर बघू शकता याला थोडंसं पुढं सरकवायचं आहे असं. आणि इकडं आपल्याला याच्यावरती क्लिक करून असं पुढं सरकून घ्यायचं आहे. पुढं सरकवल्याच्या नंतर आता आपल्याला करायचं काय, इथे लेअरवरती जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला इथे एक व्हिडिओ मिळून जातो. व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचा बघू शकता हा वाला. काहीची सर्च ऑप्शन याला फोटो स्क्रीन करायचं आहे, बॅक यायचं आहे, ब्लेंडिंगवरती यायचं आहे आणि याला स्क्रीनवरती सोडायचं आहे. ठीक आहे, ओके करायचं आहे. त्यानंतर जी टॅक्स PNG आहे आपली ती डायलॉग PNG, त्या PNGवरती क्लिक करायचं आहे. इन ॲनिमेशनवरती यायचं आहे आणि ते तुम्हाला स्किल अप दिसत असेल यावरती क्लिक करायचं आहे. याचा जो स्पीड आहे आपल्याला 0.5च्या हिशोबाने ठेवा, थोडासा कमी करायचा आहे. बघू शकता अशा प्रकारे बॅक यायचं आहे आणि तर ओरल ॲनिमेशनवरती येऊन तुम्हाला एवाला ॲनिमेशन याच्यावरती देऊन घ्यायचं आहे. ठीक आहे, बघू शकता एवाला ॲनिमेशन तुम्हाला ॲड करायचं आहे, ओके करायचं आहे. तर आपण आता त्यानंतर करायचं काय, थोडंसं आपल्याला इथं झूम करायचं आहे. झूम केल्याच्या नंतर आपल्याला ही PNG थोडीशी वरती सरकवायची आहे, जशी की आपल्याला अशी एवढी वरती सरकवायची. ठीक आहे, बघू शकता अशा प्रकारे. त्यानंतर आपल्याला परत लेअरवर जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्याच्या नंतर इथं तुम्हाला आणखीन एक व्हिडिओ मिळेल, तो व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचा आहे. सिम्पली मी तो व्हिडिओ ॲड करून घेतो. तर बघू शकता हा तो व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ आपल्याला पुढं सरकवायचा आहे. ह्या व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे आणि हा व्हिडिओ आपल्याला इथं पुढं ॲड करायचा आहे. ठीक आहे, आणि आपण जो पहिला व्हिडिओ ॲड केला होता हा वाला बघू शकता, हा व्हिडिओ आपल्याला इथं थोडासा मागं सरकवायचा आहे आणि इथं जिथं बीट वाजायला सुरुवात होती तिथं आपल्याला हा व्हिडिओ ॲड करायचा आहे. तर बघू शकता याला काहीची साईज ऑप्शन फोटो स्क्रीन करायचं आहे, बॅक यायचं आहे आणि इथं तुम्हाला मल्टिप्लायवरती ब्लेंडिंगवरती येऊन याला तुम्हाला मल्टिप्लायवरती सोडायचं आहे. ठीक आहे, मल्टिप्लायवरती सोडल्याच्या नंतर आता परत आपल्या इथं जिथं फोटो निघतो तिथे यायचं आहे, लेअरवर जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे आणि इथं तुम्हाला एक विटनेटची PNG मिळून जाईल, ती PNG तुम्हाला ॲड करायची. तर बघू शकता ही PNG मी ॲड करतो. काहीची साईज ऑप्शन फोटो स्क्रीन करायचं आहे, बॅक यायचं आहे आणि हिची जी लेंथ आहे शेवटपर्यंत घेऊन टाकायची. शेवटपर्यंत घेतल्याच्या नंतर आपल्याला करायचं काय, परत लेअरवरती जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आणि इथनं जी आपली एडिटरची PNG आहे ती PNG आपल्याला ॲड करायची. PNG ॲड केल्याच्या नंतर हिला इथं खाली ॲडजस्ट करून घ्यायचं. ठीक आहे, बघू शकता इथं ॲडजस्ट करायचं आहे. ॲडजस्ट केल्याच्या नंतर आपल्या व्हिडिओचा एक नंबर लिहायचं, लेअरवर जायचं, मीडियामध्ये जायचं. मीडियामध्ये गेल्याच्या नंतर इथं आपल्याला एक बॉर्डर PNG मिळेल, ती बॉर्डर PNG ॲड करून घ्यायची. काहीचे त्याच्यावर फोटो स्क्रीन करायचे, बॅक यायचं, नीचे जी लेंथ ते शेवटपर्यंत घेऊन टाकायची. शेवटपर्यंत घेतल्याच्या नंतर परत आपल्याला जिथं आपला फोटो निघतो तिथे यायचं, लेअरवर जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे आणि इथनं तुम्हाला आणखीन एक व्हिडिओ मिळेल, तो व्हिडिओ तुम्हाला ॲड करून टाकायचा आहे. तर बघू शकता हा वाला तो व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ आपल्याला ॲड करून टाकायचा आहे. ठीक आहे, काहीची साईज ऑप्शनला फोटो स्क्रीन करायचं आहे, बॅक यायचं आहे आणि इथं ब्लेंडिंगवरती येऊन तुम्हाला याला स्क्रीनवरती सोडायचं आहे. स्क्रीनवरती सोडल्याच्या नंतर आपल्याला परत व्हिडिओच्या एक नंबरला यायचं आहे, लेअरवरती जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आणि इथं तुम्हाला आणखीन एक व्हिडिओ मिळेल, तो व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचा आहे. लास्ट व्हिडिओ आहे. काहीची साईज ऑप्शनवर याला फोटो स्क्रीन करायचं आहे, बॅक यायचं आहे आणि जिथपर्यंत आपला जो हा फोटो निघायची व्हिडिओ आहे तिथपर्यंतच आपल्याला ठेवायचं आहे. ठीक आहे, आणि याचा समोर पार्ट आपल्याला कट करायचा आहे. या व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे, ब्लेंडिंगवरती येऊन तुम्हाला याला स्क्रीनवरती सोडायचं आहे. स्क्रीनवरती सोडल्याच्या नंतर आज जिथं आपला फोटो निघतो आहे तिथं यायचं आहे. फोटो निघायचा थोडंसं आधी. ठीक आहे, असं इथं यायचं, लेअरवर जायचं, मीडियामध्ये जायचं आणि इथं आता आपल्याला एक लास्ट व्हिडिओ ॲड करायचा आहे. त्यानंतर आपला व्हिडिओ पूर्णपणे बनवून रेडी होऊन जाईल. ठीक आहे, तर बघू शकता हा तो व्हिडिओ आहे. काहीची साईज ऑप्शन फोटो स्क्रीन करायचं आहे, बॅक यायचं आहे आणि तर तुम्हाला ब्लेंडिंगवरती येऊन याला स्क्रीनवरती सोडायचं आहे. स्क्रीनवरती सोडल्याच्या नंतर आपल्याला जिथं आपला फोटो निघतो आहे, फोटो निघल्याच्या नंतर थोडंसं पुढं सरकवायचं आहे, थोडंसं, आणि जिथं आपला पूर्ण फोटो निघतो आहे याचा समोरील पार्ट आपल्याला कट करून टाकायचा आहे व्हिडिओचा. ठीक आहे, अशा प्रकारे. तर आता तुमचा व्हिडिओ पूर्णपणे बनवून रेडी झालेला. मी तुम्हाला थोडासा प्ले करून दाखवतो की कसा बनवून रेडी झालेला आहे. आम्ही लहान वयात कष्ट केले म्हणून हे नाव कमावलंय, मग चर्चा तर होणारच ना. हा निघ. तर बघू शकता एकदम कडकपणे आपला व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे. आणि तुम्हाला लोगो वगैरे ॲड करायचा असेल तर तुम्ही लोगो ॲड करू शकता. त्यानंतर आपल्या इथे शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आणि हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदा कोणी आला असेल तर चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब करा. तर चला भेटूया अशाच नवीन एडिटिंगच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.